अमेरिका, इस्रायल आणि इराणमधल्या युद्धाचा संपूर्ण जगावर हा परिणाम झालेला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून भडकलेल्या युद्धावर तोडगा काढण्यासाठी काल इस्लामाबादेत अमेरिका आणि इराणमध्ये चर्चा पार पडली। संपूर्ण जगाचं लक्ष लागलेली शांतता चर्चा निष्फळ ठरली आहे। दोन्ही देशांमधला तणाव आता अधिक वाढण्याचीच चिन्ह आहे। इस्लामाबादेत अमेरिका आणि इराणच्या शिष्टमंडळात तब्बल 21 तास चर्चा झाली, मात्र ही चर्चा कोणत्याही कराराशिवाय संपली आहे। बैठकीत अनेक मुद्द्यांवर मतभेद निर्माण झाल्यानं कुठलाही तोडगा निघाला नाही। बैठक निष्फळ ठरण्यामागे दोन्ही देशांच्या नेत्यांनी एकमेकांना त्याचा दोष दिलाय। इराणला आमच्या अटी मान्य नसल्याचं अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वान्स यांनी म्हटलं। दुसरीकडे अमेरिकेने अवाजवी मागण्या केल्याचा आरोप इराणकडून करण्यात आला। तर इराणसोबतची चर्चा फिसकटल्यावर अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वान्स इस्लामाबादेतनं अमेरिकेसाठी निघाले। बैठकीत कोणताही तोडगा निघाला नसल्याची प्रतिक्रिया वान्स यांनी माध्यमांना दिली आहे। We have been at it now for 21 hours, and we've had a number of substantive discussions with the Iranians. That's the good news. The bad news is that we have not reached an agreement, and I think that's bad news for Iran much more than it's bad news for the United States of America. So we go back to the United States having not come to an agreement. We've made very clear what our red lines are, what things we're willing to accommodate them on, and what things we're not willing to accommodate them on. And we've made that as clear as we possibly could, and they have chosen not to accept our terms. तर इस्लामाबाद टॉक्स अंतर्गत पार पडलेल्या अमेरिका आणि इराणमधली बैठक नेमकी कोणत्या मुद्द्यावरून फिसकटली आहे ते पाहूया। अमेरिकेचे दावे काय आहेत? बैठकीत चांगली चर्चा झाली, मात्र अटी स्वीकारण्यास इराणने नकार दिला। तर इराणचं म्हणणं आहे अमेरिकेच्या अवाजवी मागण्यांमुळे तोडगा निघू शकलेला नाहीये। हॉर्मुझची सामुद्रधुनी निर्बंधांपासून मुक्त आणि खुली करावी असं अमेरिकेचं म्हणणं आहे, तर हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवर नियंत्रण कायम ठेवण्यावर इराण मात्र ठाम आहे। इराणने अण्वस्त्र तयार करू नये, 900 पौंड युरेनियमचा साठा काढून टाकावा अमेरिकेने म्हटलंय, तर अणुबॉम्ब बनवणार नाही पण युरेनियम संवर्धन करणं सोडणार नाही असं इराणचं म्हणणं आहे। युद्ध भरपाई आणि युद्ध पूर्णपणे थांबवण्यावर असहमत आहोत असं अमेरिकेने म्हटलं, तर युद्धात झालेली नुकसान भरपाई द्यावी असं इराणचा दावा आहे। दरम्यान अमेरिका आणि इराणच्या शिष्टमंडळाची चर्चा निष्फळ होताच अमेरिका पुन्हा एकदा युद्धाच्या मोडवर ऍक्टिव्ह झाली आहे। चर्चा निष्फळ होताच अनेक अमेरिकेची लढाऊ विमानं पुन्हा एकदा आखाताकडे रवाना झाली आहेत। यावरून अमेरिका पुन्हा एकदा इराणवर हल्ले करण्याची शक्यता वर्तवण्यात येते। तर इस्लामाबादमध्ये अमेरिका इराणमध्ये पार पडलेल्या चर्चेवर कुठलाही तोडगा निघाला नाहीये, त्यामुळे जगात अशांतता निर्माण झाली। याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी थेट चीनला धमकावलंय। इराणला युद्धसामुग्री पुरवली तर चीनला महागात पडेल असा इशारा ट्रम्प यांनी दिलाय। तर अमेरिकेच्या धमकीला चीननेही सणसणीत उत्तर दिलं। अमेरिका जागतिक अराजकता निर्माण करते। अमेरिका शांती आणि क्षेत्रीय स्थिरतेचा विनाश करणारा देश आहे असं चीनचं म्हणणं आहे। तर अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेनुसार चीन इराणला हवाई संरक्षण प्रणाली पाठवण्याच्या तयारीत आहे अशी माहिती मिळते। China is preparing to ship weapons to Iran. Well, if China does that, China's going to have big problems, okay? China is preparing to ship weapons to Iran. Well, if China does that, China's going to have big problems, okay? दुसरीकडे अमेरिका आणि इराणने शस्त्रसंधीची मुदत वाढवावी असा सल्ला अमेरिका आणि इराणला पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी दिलाय। चर्चा पुन्हा सुरू होईल अशी माहिती इशाक दार यांनी व्यक्त केली, तर दोन्ही देशात चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्याचंही दार यांनी सांगितलेलं आहे। Several rounds of intense and constructive negotiations between the two sides that continued through the last 24 hours and ended this morning. On behalf of Pakistan, I would like to express gratitude to the two sides for appreciating Pakistan's efforts to help achieve the ceasefire and its mediatory role. We hope that the two sides continue with the positive spirit to achieve durable peace and prosperity for the entire region and beyond. तर अमेरिका आणि इराणच्या शिष्टमंडळाच्या चर्चेवेळी पाकिस्तानचे काय कारनामे आहेत ते बघूया। चर्चेच्या मसुद्यामध्ये बदल केल्याची शंका आहे। अमेरिकेची बाजू घेत इराणवर दबाव आणण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केल्याचं बोललं जाते। अमेरिकेला आणखी तयारीची संधी निर्माण करून दिली। त्याशिवाय अमेरिका इस्रायलमध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न, तर लेबनॉन संबंधी मुद्दामहून संभ्रम पसरवण्यात आला।
चर्चेच्या आडून व्यापारी हितावर डोळा ठेवून काम झालं. या सगळ्या गोष्टी आता पाकिस्तानचे हे करामती किंवा कारनामे म्हणून समोर येत आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.